येणाऱ्या 14 एप्रिलला सूर्य हे मेष राशीमध्ये जाणार आहे. कसा जाणार आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस थोडेसे त्रासदायक जाऊ शकतील, कारण 12व्या घरामध्ये राशी परिवर्तन सूर्याचं होतं आहे. 12वं घर हे थोडंसं आरोग्याला दाखवतं, हॉस्पिटलला दाखवतं, खर्चाला दाखवतं. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे. जर तुमचं डोकं दुखत असेल, पित्ताचा त्रास होत असेल किंवा बीपीचा त्रास होत असेल, तर नक्की स्वतःची काळजी घेणे, डॉक्टरांकडे जाणे जास्त गरजेचं आहे. इथे थोडासा खर्च दाखवत आहे आणि स्पेशली आईच्या तब्येतीची काळजी घेणे हे जास्त गरजेचं आहे. कदाचित आईच्या तब्येतीला थोडासा त्रास होऊ शकतो. सूर्य हा 4थ्या घराचा स्वामी आहे. 4थं घर हे आईलासुद्धा दाखवतं. ट्रान्सफरसुद्धा तुमची होऊ शकते किंवा तुम्ही काही नवीन खरेदी करू शकता, घर खरेदी करू शकता, गाडी खरेदी करू शकता. हा काळ फार चांगला आहे. किंवा ऑफिस तुम्हाला जर दुसऱ्या ठिकाणी घ्यायचं असेल, तिथेसुद्धा तुम्ही ऑफिस घेऊ शकता घरापासून दूर, किंवा नवीन घर अजून एक घ्यायचं असेल तरी तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करू शकता. पण एक मात्र आहे, खर्च खूप होणार आहे, याच्याकडे लक्ष ठेवा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कधी-कधी अचानकपणे ना थोडंसं मूड स्विंग तुमचे खूप होतील, चिडचिड वाटेल. अतिउष्णतेमुळे सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेर जात असाल तर स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. भरपूर पाणी प्या, शांत राहा, रात्री झोप लागणार नाही. त्यामुळे याही गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, एक भीती मनामध्ये खूप तुम्हाला अशी फील होईल किंवा तुम्हाला जाणवेल की खर्च खूप होतो आहे, किंवा कदाचित तुमच्या ऑफिसमध्ये थोडंसं पॉलिटिक्स होऊ शकतं. त्यामुळे त्याही गोष्टीचा तुम्हाला स्ट्रेस असू शकतो. हा काळ फक्त 1 महिन्याचा आहे. त्यामुळे शांत राहा, स्वतःची काळजी घ्या, डॉक्टरांकडे सुद्धा जा. आपण ज्योतिषी उपाय देतोय तेही करा. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. पण गुंतवणूक करत असाल किंवा काही गोष्टी करत असाल खर्चाच्या, त्या नीट कराल. नक्की उपाय करा.